तर मुख्यमंत्री फडणवीसांनी ओबीसींचं आरक्षण संपवलं असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं। ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाकेंनी हा आरोप केला। राज्याचे मुख्यमंत्र्याचा जी.आर. महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोर जाऊन फाडून टाकणारा लक्ष्मण हाके आताही म्हणतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा ओबीसी डीएनए नाही, तुम्ही ओबीसीचं आरक्षण बुडवलंय। आता काय आत्महत्या करू काय तुमच्या समोर, जीव देऊ? काय बोलताय तुम्ही? कुठले चष्मे घालून आलाय तुम्ही? काय केलं पाहिजे? सरकारच्या विरोधात बोलत नाही, बोलता कोणाच्या विरोधामध्ये? शरद पवारांच्या विरोधामध्ये बोलू? सत्य दैत्य काहीतरी लावलंय राव। मनोज जरांगेंकडून मुंबई पोलिसांना हमीपत्र सादर करण्यात आले। सर्व अटींचं पालन करण्याचा हमीपत्रामध्ये उल्लेख आहे। मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण करणार असल्याचा पत्रात उल्लेख आहे। शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याची हमी दिली। पोलिसांच्या सूचनांचं पालन करणार असल्याचा हमीपत्रात दावा करण्यात आला। तर काँग्रेसकडे धनुष्यबाण घाण ठेवलं तेव्हाच खरी गद्दारी झाली असं उदय सामंत यांनी म्हटले। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणीवरून उदय सामंतांनी ठाकरेंवर टीका केली आहे। सुप्रीम कोर्टावर पूर्ण विश्वास असून योग्य न्याय मिळेल असं देखील सामंत यांनी म्हटलं आहे। खरी गद्दारी ही 19 मध्ये झाली। शिवसेना भाजप सरकार आलेलं असताना देखील मॅन्डेट मिळाले, माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे। आमचा धनुष्यबाण काँग्रेसकडे कोणी गहाण ठेवला हे देखील तुम्हाला माहिती आहे। असं सगळं केलेल्या लोकांनी आमच्यावर टीका करणं त्याच्यापेक्षा स्वतःचं आत्मचिंतन आत्ममंथन करणं गरजेचं आहे। माझं म्हणणं आमच्यावर टीका करून प्रकाश होता देण्यापेक्षा किंवा ब्रेकिंग मिळवण्यापेक्षा पक्षामध्ये कार्यकर्ते कसे थांबतील, पक्षाची वाढ कशी होईल, पक्ष जनसामान्यांपर्यंत कसं जाईल, आम्ही आशावादी आहोत। आम्ही काही अयोग्य केलेलं नाही, आमच्या बाजूनं योग्य तो न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे। तर शिवसेना चिन्ह एकनाथ शिंदेंकडेच राहील असं भरत गोगावलेंनी म्हटलंय। मंत्री भरत गोगावलेंकडून हा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। तर काल चिन्ह मागत होते, आज गोठवण्याची भाषा करतायत असं गोगावलेंनी म्हटलं। धनुष्यबाण मिळणार नाही हे लक्षात आल्यानं गोठवण्याची मागणी केल्याचं देखील गोगावलेंनी म्हटलं। अगोदर ते शिवसेनेचं चिन्ह मिळावं, नाव मिळावं म्हणून युक्तिवाद करत होते। आता चिन्ह गोठवण्याची त्यांच्यावर वेळ येत असेल याचा अर्थ ते चिन्ह काय त्यांना मिळणार नाही। हे चिन्ह एकनाथ शिंदे साहेबांनाच राहील, आम्हाला राहील असं आम्हाला वाटतं। आता सिब्बलांना कल्पना आली असेल की हे चिन्ह त्यांना मिळत नाही, हे आमच्याकडेच राहील म्हणून कदाचित त्यांनी आता तो पायंडा काढला असेल। कालपर्यंत बोलत होते की चिन्ह आम्हाला मिळणार, नाव आम्हाला मिळणार, पक्ष आम्हाला मिळणार, आणि आज जर चिन्ह गोठवण्याची भाषा करतायत याचा अर्थ त्यांना कळायला लागला असेल की हे जे काय आम्हाला मिळालंय ते बरोबर आहे।